हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. इथं मी आहे ना, आता तुम्हाला आहे ना तुमच्यासोबत चिकन सुका रेसिपीज शेअर करणार आहे. तर इथे लागणारं साहित्य घेतलं मी आणि खोबरं भाजून घेते इथं. आणि कांदा टमॅटो घेतला होता, ते कट करून घेतलं आहे चांगलं स्वच्छ धुवून. आणि इथं हिरवं वाटण केलं, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण वाटून घेतलं आहे मी आणि थोडंसं जिरं टाकलं त्याच्यानंतर हे सगळं कढई ठेवली तापायला. त्याच्यानंतर कढईमध्ये 4 चमचे तेल टाकले आणि कढई चांगली तापली, तेल चांगलं तापलं तर त्याच्यामध्ये सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे. सर्व कांदा आता मी पण टाकून घेते. सर्व कांदा टाकून झाला. इथं कांदा टाकून झाला तर तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घेते. तेलामध्ये चांगला फ्राय करून झाला. इथं बघा, चांगला असं नाही का तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं असं लाल फ्राय करून घेतला मी चांगला तेलामध्ये. त्याच्यानंतर इथं टमॅटो टाकून घेतलं. टाकलं सगळं, ते पण चांगलं मिक्स केलं कांद्यामध्ये, तेलामध्ये फ्राय करते. ते बघा, इथं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. टमॅटो कांदा चांगलं असं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये वाटलेलं हिरवं वाटण, आपण वाटून घेतलेलं ते हिरवं वाटण टाकून घेतलं. त्याच्यानंतर हे पण चांगलं नाही का आता मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं कांदा टमॅटोमध्ये नाही का असं फ्राय करून घेणार आहे मी. आता हे चांगलं असं फ्राय करून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं असं चांगलं मिक्स करून घ्यायचे. कांदा टमॅटोला आहे ना मसाला लागला पाहिजे. इथं चांगलं असं मिक्स केलं आता मी. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही परत एक चांगलं भाजून झाल्यावरती परत एकदा नाही का चांगलं मिक्स करून घेतलं मी इथं. त्याच्यानंतर इथं मसाले टाकून घेणार आहे. हळद टाकली आहे, हळद टाकून घेतली. लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट जास्त कमी टाकू शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मी 2 चमचे टाकले इथं. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, इथं कांदा लसूण मसाला पण टाकून घेते मी. बघू शकता तुम्ही 3 चमचे टाकला आहे मी इथं कांदा लसूण मसाला. आणि इथं चिकन मसाला 1 पाकिट, तो पण पूर्ण असं टाकून घेतला मी. चिकन मसाला पूर्ण टाकला. त्याच्यानंतर तो पण चांगला असं मिक्स करून घेतला मसाला. बघू शकता इथं चांगला असं मिक्स करून घ्यायचा मसाला पण छानपैकी नाही का कांदा टमॅटोमध्ये. त्याच्यानंतर इथं बघा, इथं तुम्ही चांगला इथं मसाला मिक्स करून घेतला मी. आणि इथं मसाला चिटकायला नको म्हणून खाली थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत असं चांगलं भाजून घेतलं मसाला. बघू शकता किती छान असं तेल सुटलं आहे मसाल्याला. छान असं भाजून झाला मसाला, तेल सुटलं की त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं. आता इथं चिकन पूर्ण मी टाकून घेतलं. इथं 1 किलो चिकन आहे हे. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पण चिकन नाही का चिकनला लागेपर्यंत मसाला चांगलं मिक्स करून घ्यायचा. असं बघू शकता चांगलं फ्राय करते मी. बघा, इथं चांगलं इथं असं मिक्स केलं आता मी पण मसाला. बघू शकता इथं तुम्ही किती छान दिसतंय मिक्स करून झाल्यावरती. कधी होते मम्मा? बघू शकता इथं असं चांगलं मिक्स केलं आता मी चिकन. आणि ना त्याच्यानंतर इथं मीठ टाकून घेतलं. आधी मीठ टाकून घेतलं होतं मॅरिनेट करताना, थोडंसं कमी लागते म्हणून नाही का. वरतून अजून थोडंसं मीठ टाकून चांगलं फ्राय करून घेतलं इथं. असं चांगलं छान असं नाही का मीठ लागेपर्यंत मिक्स व्हायला पाहिजे. पूर्ण मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं नाही का फ्राय केलं. इथं मिक्स करून घेतला मसाला. बघा, तुम्ही बघू शकता
मिक्स करून झाल्यावरती तर आता ह्याच्यावरती आहे ना मी झाकण ठेवून घेणार आहे. इथं बघा इथं कसं दिसतंय. इथं झाकण ठेवून घेतला. आता इथं 10-15 मिनिटांनी तुम्ही उघडून बघू शकता. बघा कसं पाणी सुटले. आणि आता हे चांगलं पाणी आहे ना आटेपर्यंत. ह्याच्यामध्ये पाणी नाही मिक्स करायचं, कारण की हे चिकनला सुटलेलंच पाणी आहे. मी काय वरतून काय ॲड केलेलं नाही आहे पाणी. बघू शकता इथं चिकनचं पाणी पूर्ण आटून घेतलं. त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकून घेतली. कसं दिसतंय चिकन नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बघा चिकन कसं दिसतंय छान. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा. बाय बाय.